जीवामृत हे एक द्रव्य सेंद्रिय खत आहे जे नैसर्गिक कार्बन आणि बायोमासचा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामध्ये पिकांना आवश्यक मॅक्रो आणि सूक्ष्म पोषक तत्वे असतात। इतर प्रकारच्या खतांच्या तुलनेमध्ये जीवामृत अधिक प्रभावी असल्याचं सिद्ध झालंय आणि ते इतर खतांसोबत वापरलं जाऊ शकतं। पुण्यातील शेतकरी गुलाब घुले यांनी हे जीवामृत ढवळण्यासाठी स्वस्त आणि मस्त जुगाड शोधलाय। याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मी गुलाब घुले, वेळू तालुका भोर, जिल्हा पुणे। शिवाई ॲग्रो टुरिझममध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आपण जे आता SPK पद्धतीने शेती करतो, SPK म्हणजे सुभाष पाळेकर कृषी, तर त्याचा मेन बेस आहे जीवामृत। आता हे जीवामृत ढवळण्यासाठी मी एक घरगुती जुगाड केले, त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला बनवून दाखवतो। आपल्याला UPVC पाईपाचे आपल्याला 2 पीस लागतील। आपल्याला 4x4चं आपल्याला 2 सॉकेट लागतील। हा UPVC पाईप घ्यावा लागेल आणि याच्यानंतर या पाईपाला आपल्याला एक थोडे खाच घ्यावं लागेल आणि खाचणी असं एवढं आपल्याला एक कट करावं लागेल। याच्यानंतर थोडा गरम करून आपल्याला एक असं वलव सारखं आपल्याला हे बनवावं लागेल। आपण हे 4x4ला असे हे वल्वे जोडलेले आहेत। याच्यानंतर आपण काय केलंय, ह्याच्या एंडला एक आपण आपलं कॅप बसवलेली आहे, जेणेकरून ह्यात जीवामृत जाऊ नये आणि ह्याला राऊंड भाग असल्यामुळं ते खाली चांगलं फिरू शकते। आपल्याला हे पाईप जोडण्यासाठी एक फ्लॅंज असते, तर आपल्याला ह्याचे 2 पीस लागतील। तर हा पीस आपण इथं जोडलेला आहे। याला आपण बेरिंग वेल्डिंग केलेली आहे। मागच्या बाजूला एक प्लेट लावलेली आहे, ते नटाने ही प्लेट बंद एकदम पॅक केलेली आहे, ते असं फिरलं पाहिजे। आपल्याला आपण इथे एक हँडल बनवलेला आहे, त्याला 2 तेल लागतील आणि हा इथं बसवायचा। आणि ज्या टायमाला आपण हा टाकेला आपण आता हे झाकण बसवलं तर ह्याला आपण हे असं फिरवणार। हे आता फिरण्याची दिशा तुम्हाला आता लक्षात येईल। हे जीवामृत असं ढवळलं जाणार आहे। झाकण मी आता या बॅलरला बसवलेले आहे, त्यात जीवामृत भरलं आहे आणि हे बघा आता हे सहजासहजी तुम्हाला असं ढवळता येईल। बघा इझी, म्हणजे बांबूच्या काठीपेक्षा हे तुम्हाला 1 नंबर असं ढवळता येईल आता। अशा रीतीने तुम्ही स्वस्तात मस्त जीवामृत ढवळणी तयार करू शकता। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।